महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळींच्या काही छुप्या कारभारांची पोलखोल गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात होते आणि ह्यात विशेषतः एकामागोमाग एक राष्ट्रवादीचेच नेते मंडळी अडकतात। खरात प्रकरणात चाकणकर, तटकरे आणि जयंत पाटलांसारख्या मंडळींची नावं पुढे आल्यानंतर आता एका भलत्याच प्रकरणात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आलेत। शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथीयासोबतच्या झिरवाळांच्या आक्षेपार्ह व्हिडिओने राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडवून दिली आहे। नुकत्याच पेटलेल्या लाच प्रकरणातून बाहेर पडत असलेले झिरवाळ आता या भलत्याच प्रकरणात नव्याने अडकलेत। विरोधकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे आणि राष्ट्रवादी पुन्हा अडचणीत आली आहे असं सध्याचं चित्र आहे। आता झिरवाळांचा हा व्हिडिओ नेमका काय आहे, तो वादग्रस्त का ठरतोय आणि आता पुन्हा एकदा आपल्या नेते आणि मंत्र्यांमुळे पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवारांना नवा कोणता मनस्ताप सहन करावा लागणार आहे, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय, तर तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायो मध्ये मिळेल। चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊयात। महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या काही महिन्यांचा कालावधी पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागच्या संकटांची मालिका संपतच नाहीये हे आपल्याला लक्षात येईल। दादांच्या निधनापूर्वीही मुंडे, कोकाटे यांच्यासारख्या नेत्यांचं अडचणीत येणं, नंतर पक्षाला सर्वात मोठा हादरा म्हणजे दादांचं अकाली जाणं आणि या धक्क्यातून पक्ष सावरतोय तोच लाच प्रकरणी प्रथम झिरवाळ आणि नंतर खरात प्रकरणी चाकणकर, तटकरे यांची नावं येणं आणि आता पुन्हा शासकीय निवासस्थानात तृतीयपंथीयासोबतच्या एका व्हिडिओने झिरवाळांची कोंडी होणं, ही सगळी संकट संपायचं नावच घेत नाहीयेत। आता झिरवाळांचं हे नवं प्रकरण काय आहे ते सांगते। तर राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला। या कथित व्हिडिओत झिरवाळ यांच्या सोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा त्या व्यक्तीच्या भावानेच पत्रकार परिषद घेऊन केला। दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणं ही फक्त एक घटना नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिकता संपण्याचं ज्वलंत उदाहरण आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा विना विलंब घ्यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। व्हायरल व्हिडिओची तातडीनं चौकशी व्हावी आणि कारवाई देखील करावी असंही ते म्हणाले। त्यामुळे पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवारांच्या डोक्याला आता या नव्या प्रकरणाचा ताप आलाय असं आपण म्हणू शकतो। खरं पाहायला गेलं तर तो झिरवाळांचा एक अत्यंत खासगी असा व्हिडिओ दिसतोय आणि अर्थात आपल्या खासगी आयुष्यात कुणावर अन्याय, अत्याचार आणि बळजबरी न करता कोणी काय करावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हे देखील आपण काही काळासाठी मान्य करूयात। पण झिरवाळांची सगळ्यात मोठी चूक काय तर हे आपलं खासगी आयुष्य झिरवाळ आपल्या शासकीय निवासस्थानी घेऊन आले। असं करून आपल्या पदाची, आपल्यावर असलेल्या जबाबदारीची, आपल्यावर पक्षाने आणि सर्वसामान्यांनी टाकलेल्या विश्वासाची कोणतीही गरिमा झिरवाळांनी राखली नाही, उलट त्याचा गैरवापरच केला हे या व्हिडिओतून स्पष्ट दिसून येते। आणि म्हणूनच हे प्रकरण कितीही खासगी असलं तरी आता पेटणार यात काहीच शंका नाहीये। पक्षाची मलिन होत चाललेली प्रतिमा, हा नवा आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ, राजीनाम्याची मागणी, यातून आता झिरवाळ आणि पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार कसा मार्ग काढणार आणि कुणाकुणाला राजीनामे द्यायला लागणार आणि पक्ष पुन्हा रुळावर कसा आणणार हाच खरा प्रश्न आहे। दादांच्या निधनानंतर मोठ्या धीराने पक्षाची जबाबदारी घेतलेल्या सुनेत्रा ताईंना पहिल्या दिवसापासूनच या असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय आणि या आव्हानात्मक काळात त्या काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। तुम्हाला या सगळ्या प्रकरणी काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।